मी काय करते, एखादं पात्र प्ले करताना ना माझं त्या पात्रातलं काही ना काहीतरी उतरतं. सो इतकी मी ही फेमिनाईन बसले ना, मी अशी "हॅ" अशी असते. तर राजसीने मला हे असं खूप फेमिनाईन बाजू माझ्यातली उलगडायला भाग पाडलं किंवा दाखवलं, की हे पण आहे हां तुझ्यात, हे पण आहे हां तुझ्यात. सेटवर खूपच धमाल करायचो आणि मला एक आयुष्यभरासाठी मैत्रीण मिळाली. अंबर अंबर तिथे वरून छान मन लावून ऐकतोय की आम्ही काय बोलतोय एवढं. जा ना अंबर. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आज आली आहे सन मराठी वर्षा तू अनोळखी तरी सोबती मालिकेच्या सेटवरती आणि माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आरती मोरे. हाय हॅलो, आरती. हाय. कशी आहेस? आय एम फाईन. मजा येते. छान जेवण झालं, फुल एनर्जी आता एकदम. येस. ऍक्च्युली जेवणानंतरचं नॅप टाइम होता आता खरं तर. मी मी तुझी झोप थोडीशी तुझी झोपमोड केली का मी? नाही नाही ठीक आहे. बरं, आता मस्त मालिका चालू झालेली आहे आणि आता छान छान ट्रॅक्स चालू होणार आहेत मालिकेमध्ये आणि आताही सुरू आहेत. सो आताचा जो करंट ट्रॅक चालू आहे त्याबद्दल तर मला गप्पा मारायच्याच आहेत, पण मला ओव्हरऑल तुझ्याबद्दल पण खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत की आरती कशी आहे नक्की, आरतीचा ह्या क्षेत्रातला प्रवास कसा चालू झाला आणि खूप गोष्टी मला ऐकायच्या आहेत. सो येस, मला आवडेल आता तुझ्याकडून ऐकायला. ओके, सो मी रुपारेल कॉलेजमध्ये थिएटर बॅकग्राऊंड म्हणजे तिथून थिएटर बॅकग्राऊंड आहे माझी. सो आणि सगळ्यात आधी तर माझ्या आईचा सपोर्ट होता या क्षेत्रात येण्यासाठी. तिला हवं होतं की मी या क्षेत्रात येऊन काहीतरी करावं, त्यामुळे तिचं फुल ऑन बॅकिंग होतं. मग इव्हेंच्युअली बाबा पण तिच्या टीममध्ये आले, मग आमची एक टीम झाली. सो बाबांनी खूप एफर्ट्स घेऊन रुपारेलमध्ये मला ॲडमिशन मिळवून दिली इन द सेन्स मला टक्के थोडेसे त्यांच्या मेरिट लिस्टमध्ये होत नव्हते. मग कल्चरल कोटामधनं त्यांनी प्रिन्सिपलशी भेटले आणि मग ॲडमिशन झाली. मग मला चांगला थिएटर ग्रुप मिळाला जो खूप जेन्युनली थिएटर करत होता. त्याच्यात अद्वैत दादरकरशी माझी भेट झाली, जो माझा गुरु आहे असं मी म्हणेन. सो त्याच्यामुळे मी आज जे काही चांगलं वाईट जे काही ज्या पद्धतीचं काम करते किंवा ज्या पद्धतीने वावरते किंवा काय स्टेजवर इथे स्क्रीनच्या समोर, ते सगळं क्रेडिट अद्वैतला आहे. त्यांनी मला जे काही बाळकडू पाजलं ते त्याने पाजलेलं आहे. मग इव्हेंच्युअली एकांकिकांमध्ये काम केलं, मग ऑडिशन्स मिळत गेल्या. मग माझी पहिली फिल्म मला मिळाली जेव्हा मला INT ॲक्ट्रेस मिळालं होतं सेकंड तेव्हा. सो ती मी तेव्हा 12वीत होते. मग इव्हेंच्युअली असं कामातून काम मिळत गेलं. मग बरेच प्रायोगिक थिएटर पण केलं. मकरंद देशपांडेंबरोबर अंश थिएटरमध्ये एक नाटक केलं. पुन्हा शार्दूल सराफचं पृथ्वी थिएटरला एक हे होतं म्हणजे फेस्टिवल होतं, त्याच्यात एक नाटक होतं, ते केलं. तर बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या दिग्दर्शकांबरोबर कामं केली आणि म्हणजे नुसती कमर्शियल नाही तर प्रायोगिक कामं पण खूप केली. तसं सगळ्याचं कॉम्बिनेशन करत करत आज इथपर्यंत पोहोचलेले क्या आहे. बात आहे. आणि इफ आय एम नॉट रॉंग, स्वप्नांच्या पलीकडली तुझी बहुतेक हो, पहिली मालिका हो, होती, हो अगदी. ना? ॲक्च्युली ना स्वप्नांच्या पलिकडल्याच्या आधी आहे ना, मी लक्ष्मण रेषा नावाची झी मराठीवर केली होती. ती माझी पहिली, पण त्याच्यात आहे ना तो रोल शेवटी आला होता मालिका संपत असताना आणि कॅमिओ होता, तो छोटासाच ट्रॅक होता, तो नंतर नंतर आला होता. सो ती ॲक्च्युली पहिली, पण फुल फ्लेज असा रोल मला हायलाइट एकदम झालीस ती, मला वाटतं स्वप्नांच्या त्यातली ना? पलीकडली. येस, कसं होता त्या मालिका? म्हणजे आता मला वाटतं इतकी वर्ष झाले तरी सुद्धा त्यातली कॅरेक्टर्स आणि सगळेच जण तुम्ही लक्षात अजूनही. अरे खरंच ॲक्च्युली तू म्हणालीस तसं मध्ये मला असं पटकन कोणतरी म्हणून हाक मारताना मला असं होतं की तुम्हाला अजून कसं लक्षात येते पात्र. सो मला गंमत वाटते टेलिव्हिजन माध्यमाची किंवा त्या काळात मला हे प्रोजेक्ट मिळालं, लोकांच्या स्मरणात अजून ते पात्र आहे. सो आय फील ग्रेटफुल अबाउट इट. तेव्हाची मेमरी खूपच कमाल आहे. तर विनोद लवेकरांनी मालिकेला सुरुवात केली, ते तुम्हाला काय लेवलचे डिरेक्टर आहेत ते तुला माहितीच असतील. त्यानंतर केदार वैद्य होते. सो सगळे असे कमाल दिग्गज लोक होते सगळे. त्यामुळे फन, आम्ही त्या सेटवर खूपच धमाल करायचो आणि मला एक आयुष्यभरासाठी मैत्रीण मिळाली. अंबर अंबर तिथे वरून छान मन लावून ऐकतोय की आम्ही काय बोलतोय एवढं. जा ना अंबर. आणि त्या मालिकेतून मला अजून एक स्पेशल गोष्ट मिळाली, ते म्हणजे मला आयुष्यभराची मैत्रीण मिळाली, गौरी नलावडे. येस. पण आमची मालिका चालू असताना मैत्री नाही झाली. काय सांगते? तेव्हा आमची जनरल म्हणजे अशी ओळख आणि आम्ही असायचो, छान ॲक्वेंटन्स होता. पण मालिका संपल्यानंतर आमची मैत्री झाली आणि ती डेव्हलप झाली. ते आता आम्ही असं म्हणजे बहिणी की काय तुम्ही असं इतकं नातं घट्ट झालेलं आहे. पण त्यातला पण तुमचा पण आम्हाला असाच छान गोड वाटायचा आणि ना तेव्हा मला मज्जा इतकी वाटायची, कारण मी तेव्हा लहानच होते, पण मला तुझं कॅरेक्टर बघताना ना तू पण अशी ती थोडी त्याच एजची आणि मला थोडी मे बी आपण कदाचित तेव्हा Rebel same, करणारी अशी. आणि अशी मला ती वाटते, मला खूप मजा यायची ते बघताना, त्याच्यामुळे मला ते लक्षामध्ये राहिलं एकदम. थँक्यू. येस. आणि मग त्यानंतर तुझा प्रवास सुरू झाला, तो
छान आज इथपर्यंत येऊन हो. ठेवलेला आहे. सो आणि यामध्ये मला वाटतं आई वडिलांचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो, त्याच्याशिवाय काही होऊ नाही आणि शकत. अर्थात मी म्हणेन की असं सुरळीत सुरू झालं असं पण नाही. मध्ये बराच वेटिंग पिरियड असतो, जेव्हा असं वाटतं की अरे बापरे, आपल्याला खरंच काम मिळणार आहे का परत. तो वेटिंग पिरियड खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यात तुझ्या फॅमिलीचा, फ्रेंड्सचा, तुला असलेला सपोर्ट, तू स्वतःची सांभाळत असलेली मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, हे खूप खूप जास्त मॅटर करतं. आणि तुझं चिचौकामधलं काम सुद्धा खूप छान होतं. म्हणजे त्यातली पण तुझी एकदम फटाकडी मुलगी होती ना, ती अशी म्हणजे तू भले त्याच्यात त्या थोड्या स्पॅनसाठी असशील पण ती लक्षात हो, राहिलेली त्याच्यात मी आणि शेवटपर्यंत. ऋतुराजने एकमेकांच्या अंगावर अंडी फेकून मारली हो. होती वगैरे. सो ऋतुराजला ऍक्च्युली परेश मोकाशी डिरेक्टर त्यांनी चॉईस दिलेला, अंड ऍक्च्युली कोणी कोणावर फेकून मारू शकत होतं. तर त्या तो बोला नको नको, बिचारीवर मी नाही अंड फेकणार, तू माझ्यावर अंड फेक तू. हो. आणि मी पावडर होतो. असा आम्हाला चॉईस होता कोणी कोणाला काय फेकून मारायचं. तर त्याने स्वतःसाठी अंड सिलेक्ट केलं. तुझ्यासाठी पावडर दिली. की तुला परत सगळं हे नको, जद्दोजहद ते धुवा sweet. आणि हे करा. आणि मोकाशींबरोबर काम करायचं तुला काय धमालच म्हणजे ना, हो, म्हणजे मज्जा. त्यांच्यावर काम करणं माझं स्वप्न होतं त्या दिग्दर्शकाबरोबर. आणि ते ज्या पद्धतीने एकतर त्यांचा मराठीचा जो काही शब्दकोश आहे जो अप्रतिम आहे, आणि त्यांच्यावर काम करायचं म्हणजे इतकं डिटेलिंग असतं ना, की असं होतं की मी फक्त यांना कॉपी करू का. हे जे म्हणतायत तसंच्या तसं. पण अर्थात ते पण पोहोचायला खूपच मेहनत आहे, पण फन पण तू त्यांच्यात. पोचलीस याचा अर्थ तुझ्यामध्ये तेवढं कॅलिबर्स आहे, तुझ्यात ते पोटेन्शियल आहे आणि म्हणून तू तिथपर्यंत पोहोचू शकलीस है ना. थँक्यू सो मच. यू आर सच अ काइंड पर्सन. आणि मालिका सिनेमा हा तुझा प्रवास सुरूच राहिला, पण तुला असं काय वाटतं कोणत्या माध्यमात जास्त मज्जा वाटते तुला काम करताना? तिन्ही माध्यमात अर्थात आवडतं, पण सगळ्यात जास्त मी रमते ते म्हणजे नाटक. थिएटर. मला एक्सपेक्ट होतं हे उत्तर. सो ते एकतर दादा एक गुड न्यूज आहे. ते नाटक मी इतकी वर्ष केलं आणि त्यात ते आम्ही इतके प्रयोग केले ना, आणि आयुष्याच्या 4-5 वर्ष ते नाटक होतं ना, तर वेगवेगळ्या फेजमध्ये ते नाटक होतं माझ्याबरोबर, ज्याच्यात आपण वेगवेगळ्या पद्धतीने मच्युअर होत असतो. तर एक गंमत अशी वाटली की एका कलाकाराकडे एक तेच पात्र आहे, मी बदलत जातीये. पण जसं की लॉकडाऊनच्या आधी, लॉकडाऊन नंतर आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने बदललो वगैरे तसं. तर ते त्याच्यात एक्सपेरिमेंट करायला खूप मजा आली. माझी एक मैत्रीण आली होती दादा एक गुड न्यूज आहे बघायला लॉकडाऊन नंतर. तिने ऑलरेडी 2-3 वेळा ते नाटक बघितलं. तर तिने मला त्या दिवशी विचारलं, बरं त्या नाटकात माझं पात्र काही बोलतं खूप असं घडाघडा असं नाही आहे, अत्यंत मौन बाळगणारं संयमी कॅरेक्टर होतं. ती म्हणाली, तू आज काय केलं प्रयोगात? म्हटलं काय केलं? तू आज काहीतरी केलंस जे वेगळं होतं आणि मला आवडलं. म्हटलं मे बी आपण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जे चेंज होत राहतो, तर माझी थॉट प्रोसेस बदलली असेल त्या दरम्यान. सो ही किती गंमत आहे की एक सेम पात्र इतकी वर्ष माझ्याबरोबर आहे, पण माझ्यातल्या मॅच्युरिटीमुळे त्या पात्राचं पण परफॉर्मन्सेस अजून डेव्हलप होत आहेत. सो ते मॅजिक वाटते मला थिएटरची. किती छान गोष्ट आहे ही. आणि मी ना कायम सगळ्यांकडून ऐकलं असं की नाटक एक नशा आहे किंवा एक ती झिंग वेगळी असते. काय असतं यार त्याच्यामध्ये एवढं मला ऐकायचं आहे की का असं, म्हणजे खूप जणांकडून मी हे उत्तर ऐकलं, पण प्रत्येकाकडून मला दरवेळेला वेगवेगळं ऐकायला मिळतं. सो मला तुझ्याकडून ऐकायचंय. ओके, सो माझं ती झिंग अर्थात ते म्हणजे ते एक्सपिरियन्स केल्यावर तुला जास्त चांगलं कळेल. मला फार का सॉफ्ट कॉर्नर आहे या सगळ्याबद्दल, कारण मला जेव्हा अद्वैतने थिएटर वर्कशॉप घेतलं तेव्हा अनेक गोष्टींबद्दलची क्युरिओसिटी निर्माण झाली. आणि मी एक अत्यंत शेवटच्या बाकावर बसलेली, मान खाली घालून अशी पोक काढून बसलेली, अंडर कॉन्फिडंट शेलमध्ये जाणारी मुलगी होती, जी आज या क्षेत्रात अशा पद्धतीने वावरू शकते. तर हा कॉन्फिडन्स मला थिएटरने दिला आहे लिटरली, आणि अद्वैतने. सो माझ्या शाळेतल्या बाई जेव्हा नाटक बघायला येतात, जेव्हा स्क्रीनवरचे कामं बघतात आणि फोन करतात, तेव्हा त्या म्हणतात की आरती तुझ्यात ही प्रगती किती छान झाली, आम्हाला तुझ्याबद्दल कौतुक वाटतं. मग मी तेव्हा ते सगळं क्रेडिट थिएटरला देते. सो मला वाटतं थिएटरच्या सगळ्याच्यात ती मॅजिक आहे की तुझी पर्सनॅलिटी डेव्हलप होते त्याने. म्हणजे काय माहिती, काहीतरी आतलं तुमचं असं ते खुलायला भाग पडतं. आणि अद्वैत त्यातून असा आहे की तो आहे ना, काय करतो, तुझ्यासमोर तुझे अभिनयातले ना असेट्स समोर आणून ठेवतो. हे घे, हे वापर. बरेच जण आपल्याला असे भेटतात की ते कदाचित सांगतात किंवा आपल्याला नेगेटिव्ह गोष्टी आणि हे जास्त हायलाईट होतं, त्या तर तो सांगतोच, पण असेट्स पण सांगतात की तुला हे वापरायचं आहे माहिती आहे का. मग त्याने आपल्याला कॉन्फिडन्स पण मिळतो की हे अशा पद्धतीने वापरायचं किंवा अजून कसं, आणि जे नाही आहे त्याच्यात काय काम करायचं ते पण आपल्याला कळतं. सो अशी ही गंमत आहे. तर तुला अजून एक, आता आपण गप्पाच मारते म्हणून, तर
तृप्ती नावाची माझी मैत्रीण आहे, तृप्ती गायकवाड, अत्यंत अप्रतिम ॲक्ट्रेस. तिने एक स्पेस क्रिएट केली आहे इथे गोराईला, जिथे ती आहे ना वर्कशॉप घेते. तर तिने मला सांगितलं तू मला जॉईन करशील का वर्कशॉप घ्यायला लहान मुलांचे. म्हटलं अगदीच, मला अगदी आवडेल. सो तिने तिचा अभ्यास आहे स्पेशल स्टुडंट्स आणि ह्या सगळ्याला घेऊन. सो मी तिला जॉईन झाले त्या सगळ्या ह्याच्यात. आणि तिथे ऑटिस्टिक मुलगा पण होता. सो आम्हाला ना म्हणजे खूप जास्त काळाचं ते वर्कशॉप नव्हतं, पण जेव्हा वर्कशॉपचा फिनाले होता, फिनाले डे, तेव्हा जो ऑटिस्टिक मुलगा ज्याचं अख्ख्या वर्कशॉपवर टंगळ मंगळ आणि त्यांचं ना कॉन्सन्ट्रेशन नसतं, तर तो त्या शेवटच्या दिवशी एक वाक्य सलग बोलू शकला, ह्याचं समाधान आम्हाला होतं. ती ही मॅजिक आहे. तर तू जे म्हणते ना की झिंग मॅजिक काय, तर हे काहीतरी अशा इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल होतात आणि ज्या इनहेरंट असतात, ज्या पर्सनॅलिटीच्या असतात, त्यामुळे ते मला वाटतं गंमत आहे. किती छान, मला किती मस्त वाटलं माहिती आहे ऐकताना, कारण मला प्रत्येकाकडून ही वेगवेगळी उत्तरं मिळतात आणि इतकं छान काहीतरी असं वेगवेगळं दरवेळेला ऐकायला मिळतं की खूप मस्त वाटतं. आणि तुझ्या नाटकावरचं प्रेम असंच राहू देत कायम, आणि तुला छान छान नाटकं अशीच मिळत राहू देत नेहमी. आता कमिंग बॅक टू द सिरियल, आता जो सिरियलमध्ये छान एक नवीन ट्रॅक आहे, आता लग्न होऊ घातलेलं आहे, आता सगळं फुल तामझाम आहे. आता एक अशी काय गोष्ट ठरवलीस की आता ही हाऊस मला लग्नाच्या निमित्ताने फिटवून घ्यायची, छान रेडी होणं असू दे किंवा ती मेहंदी असू दे किंवा काही असू दे. अर्थात मेहंदी तर खरी नसते, पण तरी हो. एकतर मी एक्सायटेड खूप या गोष्टीसाठी आहे की राजसी हे जे पात्र आहे, जे अत्यंत नेगेटिव्ह, अल्लड आणि ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन असलेलं एक पात्र आहे, जे मी अशा पद्धतीचं पात्र प्लेच केलं नव्हतं. आणि मी मुळात त्या सगळ्या स्वभावाच्या खूप लांब आहे. त्यामुळे मला ते माझ्या वयापेक्षा 10 वर्ष लहान प्ले करायला मिळणं आणि तिची अशा पद्धतीची एक्साइटमेंट, ते ॲक्च्युली मला ना एक्साइटमेंट पण वाटते. आणि मध्येच मला ते म्हणजे माझ्या ती अभ्यासू व्यक्ती पण जागी होती की हे कसं हे करायचं आहे, तर ते मला हे करायला मज्जा येते. सध्या सतत एक अस्वस्थता असते की हे नाही नीट झालं, हे जरा असं वाटतं, कारण की अशा सगळ्या ह्याच्यात कॅरिकेचरिस्ट ते होऊन, तेच फॉरवर्ड होऊन ते ना म्हणजे फसायची खूप जास्त शक्यता असते. अर्थात JP सर आहेत, ते वेळोवेळी सांगत असतात आरती हे तसं होतं, आरती असं होतं आहे. सो ही गंमत आहे की त्यामुळे ना लर्निंग आरती एक जास्त जागृत असते हे पात्र प्ले करताना. त्यामुळे तर हिची एक्साइटमेंट आणि ते कसं आहे, त्यातून आपला आतला प्रेक्षक आणि आरती म्हणून पण त्याला सांभाळणं आणि पुढे जाणं, हे मजा आहे. आणि हो, मला राजसी कशी ती इतकी नखरेल आहे की मी अशी नाही आहे. त्यामुळे मला एक अशा पद्धतीने मी जेव्हा दिसते तेव्हा असं वाटतं अरे आपण हे असे पण दिसू शकतो, आपण हे असं पण कॅरी करू शकतो. हे पॉस्चर माझं नाही आहे. मी काय करते, एखादं पात्र प्ले करताना ना माझं त्या पात्रातलं काही ना काहीतरी उतरतं. सो इतकी मी ही फेमिनाईन बसले ना, मी अशी असते. तर राजसीने मला हे असं खूप फेमिनाईन बाजू माझ्यातली उलगडायला भाग पडलं किंवा दाखवलं की हे पण आहे तुझ्यात, हे पण आहे तुझ्यात. मला पुढे हेच विचारायचं की तुला काय वाटतं, तिच्या वेळेला काय निगेटिव्ह जरी असेल तरी सुद्धा काहीतरी एक दुसरी बाजू पण असते जी चांगली असते त्याच्यामध्ये. आई बाबांची काय रिॲक्शन होती का हे बघून? आई बाबा तर मला म्हणाली, आई मला पहिला एपिसोड बघा, ऐक ना अजून कुचकेपणा कर आरती, ते अजून यायला पाहिजे. मला माहितीये तू पहिल्यांदा करतेस, पण ते अजून कर, तुला जमेल, तुला जमेल. माझी आई खूप अशी व्यवस्थित क्रिटिक आहे, जे आहेत चांगलं तर तू काय लेवलचं ती कौतुक करेल, आणि नाही तर असे तोंडावर सांगणार की नाही मला माहितीये तू काय करू शकतेस. तर तिची ही रिॲक्शन होती. पण रिअल लाईफ मध्ये तू अशी कधीच कोणाशी कुचक्यासारखी वागली नाहीयेस कधीच? मी रुसते, नाही हा मी भांडते, तशी भांडकुदळ आहे आणि मी रुसते बऱ्याचदा. मित्रमैत्रिणींचं त्यांना माहितीये की अरे आता ही रुसली, मोरू एक रुसली, पण ते का रुसली, कशासाठी रुसली, त्याचं एक्सप्लेनेशन मिळाल्यानंतर त्यांचं असं होतं की हा पण हे असं आहे, पण हे तसं नाही वगैरे. चिडते, भांडते, रुसते, सगळं असतं माझं. सेटवरती छान असं एकदम खूप असं घट्ट बॉन्ड कोणाबरोबर झालाय तुझा? अर्थात सगळ्यांबरोबर छान असेल, पण एक असं असतं ना की ये मेरी आहे यार, असं होतं ना. बघ, मेरी वगैरे असं इतकं टोकाचं अजून त्याला अर्थात वेळ आहे, तर लागेल. अंबर आणि आम्ही खूप काम केलं आधी. आम्ही आगरकर, म्हणजे मी त्याचे आगरकर आणि आगरकरांची बायको, लोकमान्यमध्ये मी आगरकरांची बायको होते. सो आमचा तोच एक बॉन्ड आहे, पण तो अजून छान म्हणजे डेव्हलप होतोय. होतोय, कारण की तो लग्नानंतर खूप जास्त अजून छान बदल झाला त्याच्यात. तो छान अजून गप्पा मारतोय वगैरे. तेव्हा अगदी असा रिझर्वड होता, आता तो छान खुललाय. त्याच्याशी तर आहेच. आणि हेमांगी बरोबर मी आधी काम केलंय एका फिल्ममध्ये, रसिका आगाशेच्या फिल्ममध्ये. आत्ता नव्याने मला हेमांगी बरोबर, कारण की माझे तिच्याबरोबरचे सीन जास्त आहेत. सो एक तिचा प्रवास, अभिनेत्री म्हणून तिचा असलेला अनुभव, माणूस म्हणूनचा अनुभव, आणि तिचा एक कॉमिक सेन्स, तिच्या पर्सनॅलिटीचा आणि हे, सो तो बॉन्ड एक्सप्लोअर करायला मला खूप मजा येते. सो हे आता सध्या हे दोघांचं बरोबर आहे माझं, आणि हे दोघंही इक्वली तेवढेच एंटरटेनिंग, सरकॅस्टिक आणि फनी आहेत, आणि ॲक्टर म्हणून तेवढेच असे
इंटेन्स आणि डीप आहेत. सो ही कंपनी मी खूप जास्त एन्जॉय करते. क्या बात आहे. फार छान वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून आणि तू तुझ्या झोपेतला थोडासा वेळ मला दिलास त्याच्यासाठी थँक्यू सो मच. ऍक्च्युली मी उगाच तुला गिल्ट दिला. मी नाही. अजिबात झोपत नव्हते. मी आय वॉज वेटिंग फॉर द इंटरव्ह्यू. पण जोक्स आहे पाठवून मला खूपच मज्जा आली तुझ्याशी गप्पा मारून. आणि मलाही. तुला पाहिलं तेव्हाच मी तिला म्हटलेलं की मला आरतीसोबत गप्पा मारायच्या आहेत, कारण का माझ्या डोक्यामध्ये तू जसे मगाशी म्हणालीस ना, माझ्या डोक्यात ती मनूच होती, त्याच्यामुळे आई गं. मला तुझ्याशी गप्पा मारायच्याच होत्या आणि खूप मज्जा आली मला. थँक्यू सो मच. Thank you. आणि राजश्रीसाठी आणि तुझ्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.